नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स या 3 विषयांवर आजच्या पेपरमध्ये म्हणजे 29 जूनला जो तुमचा पेपर झाला मेन्सचा, त्या पेपरमधले गणित, बुद्धिमत्ता आणि स्टॅटिस्टिक्स या तिघं विषय मिळून 22 प्रश्न विचारले गेले. या 22 प्रश्नांचे अनालिसिस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. ही परीक्षा होण्याच्या 15 दिवस अगोदर मी 2023चा पेपर आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेले 22 प्रश्न याचं अनालिसिस दिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आणि सांगितलं होतं की याच धर्तीवर तुम्हाला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, कारण स्टॅटिस्टिक्स आत्ताच आपल्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस झालाय. आणि ते बरोबर या ठिकाणी जसंच तसं आपल्याला बघायला मिळालं की 2023चे PYQs त्याच धर्तीवर तुम्हाला या 2024च्या मेन्समध्ये प्रश्न विचारले गेले होते. चला आपण डिस्कशनला त्या ठिकाणी सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यातला पहिला प्रश्न आपल्या समोर आलाय. पहिला प्रश्न आहे बघा, हा आपला वेन आकृतीवरचा आहे. प्रश्न काय म्हणतोय बघा या ठिकाणी, एका महाविद्यालयातील विविध खेळांचे प्रतिनिधित्व करणारं या ठिकाणी एक वेन आकृती दिलेली, ज्याच्यामध्ये चौरस जो आहे तो फुटबॉलचं प्रतिनिधित्व करतो. नंतर त्रिकोण जो आहे तो म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या दर्शवतोय, आणि वर्तुळ हा आपल्याला कबड्डी ची आपल्याला संख्या दर्शवतोय. प्रश्न आपल्याला विचारला, आपल्याला गुणोत्तर शोधायचं बघा. कोणते कोणते खेळाडू आहेत? कबड्डी व क्रिकेट हे दोघी खेळ खेळणारे, परंतु फुटबॉल न खेळणारे. म्हणजे पहिली जे पद असणार आहे गुणोत्तराचं, ते आपल्याला क्रिकेट आणि कबड्डी खेळणारे, परंतु फुटबॉल न खेळणारे, म्हणजे आपल्याला 7 घ्यावा लागेल. आपल्याला अशी संख्या बघायची की जी त्रिकोण आणि वर्तुळाला सामायिक आहे, चौरसामध्ये ती नाहीये, ती 7 आहे. आणि फक्त क्रिकेट खेळणारे म्हणजे 14. 7 आणि 14 यांचं गुणोत्तर घेतलं तर ते गुणोत्तर एकाच 2 येणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, हा संख्या कूट प्रश्नावरचा होता. जर तुमचे पाडेपाठ असतील तर ह्या प्रश्नाचं उत्तर लगेच देता येईल. बघा, 84/7 म्हणजे या दोघं संख्यांना, वरच्या संख्येला मी खालच्या संख्येने भाग दिला तर भागाकार 12 येतोय. 60ला जर मी 5ने भाग दिला तर भागाकार 12 येतोय. 36ला मी 3ने भाग दिला तर भागाकार 12 येतोय. आणि 108ला 9ने जर भाग दिला तर उत्तर 12 येतंय. म्हणजे इथं मध्ये जी संख्या आपल्याला अपेक्षित आहे ती 12 असणार आहे, जो पर्याय क्रमांक 4 तुम्हाला दिसतोय. पुढचा प्रश्न बघा, संख्या माला आपल्याला पूर्ण करायचा आहे. खूप सोपा प्रश्न होता. आपल्याला जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर 37 हा रिपीटेड येतोय. ओके, एका वेळी एक येतोय, म्हणजे इथं 37 असायला पाहिजे. दुसरं बघा, इथं 36 आहे, 34 आहे, 32 आहे, 2-2 ने संख्या कमी होतात, म्हणजे इथं 30 असायला पाहिजे. तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 4 आहे. पुढचा प्रश्न बघा, संख्यामाला कंप्लीट करा. आता या संख्यामालेमध्ये दुसरा प्रश्न विचारला गेला बघा. मी नेहमी सांगतो की संख्या ज्ञान म्हणजे तुम्ही वर्ग, घन, पाढे, नंतर इंग्रजी अक्षर हे करूनच ठेवा. हे पहिले 3 तुम्हाला कन्फ्युज करू शकतात. ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत, पण यांच्यामध्ये बघा संबंध कसा आहे. जर मी 100ला जर 19ने कमी केलं तर मला 81 भेटतात. 81ला जर मी 17ने कमी केलं तर मला 64 भेटतात. 64ला जर मी 13ने कमी केलं तर मला 51 भेटतात. आता ह्या संख्या ओळखा, या मूळ संख्या आहेत. आता 13 मधून त्याच्या मागची मूळ संख्या 11 म्हणजे वजा केलं, 51 वजा 11 40 तुमचं उत्तर यायला पाहिजे. पुढचं चेक करून घ्या. 11च्या अगोदरची मूळ संख्या 7 आहे. 40 वजा 7 केलं तर 33 बरोबर आपल्याला मिळतात, म्हणजे तुमचं उत्तर हे 40 असायलाच पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, हा अक्षर श्रेणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता प्रत्येक गटातलं जर पहिलं पद बघितलं बघा, इथं ओ आहे, ओ नंतर पी आलाय. सिक्वेन्स मध्ये पण ओ नंतर पी येतो, पी नंतर क्यू येतो, क्यू नंतर आर यायला पाहिजे. म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात आर ने व्हायला पाहिजे. आर नंतर एस येतो बघा, म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात आर असणारा बघा एकच पर्याय, तो पर्याय क्रमांक 1. जास्त पीएचडी करत बसू नका. तेच तुमचं उत्तराचा, हा पहिला ऑप्शनच तुमचा उत्तराचा पर्याय. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायला काही हरकत नाही. पुढचा प्रश्न हा नातेसंबंधांवरचा आहे. मी नेहमी डिस्कशन्स मध्ये बघा मी सांगत आलेलो असतो की नातेसंबंध, दिशा ज्ञान, संख्यामाला, वेन डायग्रॅम, ओके, याच्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. दिशा, नंतर कॅलेंडर, क्लॉक्स डेफिनेटली विचारले जातात. एका मुलीने मुलाची ओळख करून देताना तिच्या काकाच्या वडिलांच्या, आता बघा काकांचे वडील म्हणजे आजोबा,
आजोबांच्या मुलीचा, आजोबांची मुलगी म्हणजे कोण? आत्या. आणि त्या आत्याचा मुलगा आहे. आत्याचा मुलगा म्हणजे आत्ते भाऊ येतो, म्हणजे भाऊ असायला पाहिजे. तो मुलगा त्या मुलीचं काय असायला पाहिजे? आत्ते भाऊ हे पूर्ण उत्तर आहे. पण पर्यायांमध्ये खूप मिळतं जुळतं उत्तर भाऊ आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उत्तर नोंदवता येईल. पुढचा प्रश्न बघा, खूप सुंदर आहे बघा. आपल्याला खालील गणितीय पदावलींचे मूल्य शोधा ज्यामध्ये 27 पद असणार आहेत. आता याला जर तुम्ही या शृंखलेला जर व्यवस्थित बघितलं तर बघा, मी यांना अशा पद्धतीने इथं कंस टाकतोय, तर हे सारखे गट येत आहेत बघा. म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तर किती पद आहेत? 1, 2, 3, 4, 5, 5 पदांचा एक गट तयार होतोय. म्हणजे असे जर मी 5 गट घेतले तर 25वे पदापर्यंत आपल्याला हे गट मिळणारे 5 गट मिळतील. म्हणजे पहिला गट अधिक हा दुसरा गट अधिक हा तिसरा गट अधिक हा चौथा गट अधिक हा 5वा गट. आणि त्याच्या पुढे 26वं पद आणि 27वं पद काय असेल? या गटातलं पहिलं आणि दुसरं पद 3 आणि 5 असेल. आता बघा, या गटांची जर तुम्ही बेरीज केली ना, याची जर बेरीज केली तर ही 0 येत आहे. म्हणजे याची 0, दुसऱ्याची 0, तिसऱ्याची 0, 0, 0. म्हणजे 25व्या पदापर्यंतची सर्वांची बेरीज 0 आली. पुढच्या 2 पदांची बेरीज 8. म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असायला पाहिजे. खूप सुंदर प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर थोडं लक्ष दिलं तर तो प्रश्न तुम्हाला 20 ते 30 सेकंदामध्ये नक्की सोडवता येतो. पुढचा प्रश्न हा वेन आकृतीवरचा होता. आपल्याला वकील, व्यावसायिक आणि न्यायाधीश यांच्यामधला संबंध आपल्याला दर्शवायचा होता. तर याचा पर्याय क्रमांक 2 सोबत मी जाऊ इच्छितो. बघा, हा व्यावसायिकांचा हा सर्कल असणार आहे. आणि हे जे वकील आहेत या ठिकाणी, ते हे असे वकील आहेत की जे व्यावसायिक आहेत. हे वकील बाहेरचे वकील म्हणजे जे सरकारी वकील आहेत, त्यांनी न्यायाधीशाचा तर सर्कल या सर्वांपासून वेगळा असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, दिशाज्ञानावरचा. मी जसं सांगितलं तसं दिशाज्ञानावरचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला आकृती काढणं अनिवार्य आहे. सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे वरच्या बाजूला तोंड करून उभा आहे. कारण की आपण पेपरवर जर बघितलं तर पेपरवर वरची दिशा ही उत्तर असते बघा. ओके, तो उत्तरेकडून तोंड करून उभा आहे. तो 10 किलोमीटर गेलाय. उजवीकडे त्याने वळण घेतलंय. उजवीकडे म्हणजे घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने वळून तो 4 किलोमीटर गेलाय. पुन्हा उजवीकडे वळून तो 15 किलोमीटर अंतर चाललाय. 15 किलोमीटर अंतर म्हणजे इथपर्यंतचं 10 आणि पुढे 5. ओके, म्हणजे हे 10 आणि 5 असे विभाजन केलं. पुन्हा उजवीकडे वळून 16 गेलाय बघा. इथून 16 म्हणजे इथपर्यंतचं 4 आलं त्याचं. आणि इथून तो पुढे 12 किलोमीटर गेलाय. हे त्याचा शेवटचा बिंदू आहे आणि हा त्याचा सुरुवातीचा बिंदू. आपल्याला हे शेवटचं मूळ स्थानापासूनचं त्याचं अंतर शोधायचंय. असं मी काटकोन त्रिकोण तयार केला. हे अंतर 12 आहे. आता हे 5 आहे, तर इथपर्यंतचं अंतर हे 5. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार 5, 12 आणि 13चं त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट पाठ असेल तर हे तिरकस अंतर तुमचं 13 किलोमीटर येणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, हा ऑडमॅन आउटचा आहे. म्हणजे ह्या 4 तुम्हाला पद या शब्द दिले आहेत, त्यांच्यामधला चुकीचा कुठला आहे किंवा त्या गटात कोणता बसत नाहीये. आता मीटर, यार्ड आणि मैल हे अंतर मोजण्यासाठी वापरणारे एकक आहेत. पण एकर हे क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण वापरतो, म्हणून हा त्याच्यामध्ये ऑडमॅन आउट असणार आहे. इतरांपेक्षा तो वेगळा असणार आहे. हे पहिले 10 प्रश्न तुम्हाला बुद्धिमत्ते चाचणीवर विचारले गेले विद्यार्थी मित्रांनो. नंतरचे जे तुम्हाला 12 प्रश्न विचारले गेले ते गणित आणि स्टॅटिस्टिक्स या दोघांशी संबंधित होते. त्याच्यातला हा पहिला प्रश्न बघा. जर आगगाडी नेहमीच्या तिच्या तासी 60 किलोमीटर 80 किलोमीटर वेगाच्या ऐवजी तासी 100 किलोमीटर वेगाने धावल्यास तिला 36 मिनिटं ती लवकर पोहोचते, तर त्या आपल्याला अंतर विचारलंय. आता बघा, 36 मिनिटं लवकर पोहोचते हा पॉइंट मी लवकर या ठिकाणी पिकअप करतो आणि ऑप्शनची मदत घेतो. आता वेळ काढण्यासाठी आपण एक सूत्र वापरतो बघा. सूत्र आहे अंतर भागीला वेग. मी असं मानून घेतो की 240 किलोमीटर अंतर ते गेले होते. मग पहिली वेळ किती लागेल? 240 किलोमीटर अंतर मी 80 किलोमीटर प्रति तासाने गेलो तर मला 3 तासाचा वेळ लागणार. आता हेच अंतर मी जर 100 किलोमीटर प्रति तास वेगाने जर गेलो तर मला किती वेळ लागेल बघा. 0 0 कॅन्सल झाला. 2.4 तास. आता 0.4 तास म्हणजे किती मिनिटं? सो 0.4 ला कितीने गुणून टाका? 60ने गुणून टाका, तर तुम्हाला 24 भेटून जाईल. म्हणजे हा भेटला तुम्हाला 2 तास 24 मिनिटं. आता या दोघांमधला फरक 36 मिनिटाचा आहे का चेक करून घ्या. आता या ठिकाणी डेफिनेटली वेळ कमी लागतोय 100 किलोमीटर प्रति तासाने, आणि नक्कीच यांच्यामधला फरक हा 36 मिनिटांचा आहे. म्हणजे तुमचं बरोबर उत्तर हे 240 किलोमीटर अंतर असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही पर्यायांचा वापर
नक्की त्या ठिकाणी करू शकतात. पुढचा प्रश्न हा पुन्हा वेळ अंतरावरचा आहे, पण हा सापेक्ष वेग या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. आता बघा, सापेक्ष वेगच्या दोन केसेस असतात बघा, ज्या ठिकाणी दोघं वस्तू सारख्याच दिशेने गतिमान आहेत आणि दोन वस्तू विरुद्ध दिशेने गतिमान आहेत. या ठिकाणी त्या एकाच दिशेने जात आहेत. एकाच दिशेने जेव्हा जातात तेव्हा त्यांचा सापेक्ष वेग दोघांच्या वेगांच्या वजाबाकी एवढा असतो. तर एकाचा वेग आहे 80, दुसऱ्याचा आहे 70, म्हणजे यांचा सापेक्ष वेग 10 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ काय? प्रत्येक किलोमीटरला त्यांच्यामध्ये 10 किलोमीटरचं अंतर तयार होणार आहे. तर त्या किती वेळानंतर त्यांच्यामधलं अंतर 60 किलोमीटर राहील? बघा, एका तासाला 10 किलोमीटर अंतर बनतंय, तर 60 किलोमीटर अंतर बनण्यासाठी त्यांना 6 तासाचा वेळ लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप साधा प्रश्न हा होता, ज्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 24 आणि 168 आहे आणि त्यांचं गुणोत्तर 1:7 आहे. तर मोठी संख्या कोणती? आता जर तुमचे पाढेपाठ असतील तर आपल्याला दिसतंय 24 7 168 होतात. म्हणजे 24 हा त्यांचा मसावी आणि लसावी त्यांचा 168 आहे, आणि या दोघांचं जर तुम्ही संक्षिप्त रूप घेतलं तर 1:7 होत आहे. मग मोठी संख्या कुठली येणार आहे? 168 येणार आहे. दॅट्स इट. 10 सेकंद पुरेसे जर तुमचे कन्सेप्ट क्लॅरिटी असेल तर. पुढचा प्रश्न बघा, हा पुन्हा वेन आकृतीवरचा प्रश्न आहे. 30% विद्यार्थी सकाळ पेपर वाचतायत, 40% विद्यार्थी लोकमत वाचतायत आणि 15% दोन्ही पेपर वाचतायत. तर आपण दोन्ही पेपर वाचणारे या ठिकाणी काढून देऊ. दोन्ही पेपर वाचणारे कसं काढता येईल बघा, 30 अधिक 40 आणि त्याच्यातून हे 15 जे दोघं ठिकाणी काउंट होतात ते वजा करून टाकू. तर 70 वजा 15 म्हणजे किती आले? 55. 55% विद्यार्थी कोणता ना कोणता, म्हणजे एकतर ते सकाळ वाचतायत किंवा लोकमत वाचतायत. मग 100% विद्यार्थी होते, त्याच्यातले 55% पेपर वाचतायत, म्हणजे उरलेले 45% कोणताही पेपर वाचत नाही. तेच आपल्याला विचारलं होतं. त्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, हा काम आणि काळवरचा आहे. आता किंवा शब्द आणि हा व याला आपल्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. 7 पुरुष किंवा 10 महिला, म्हणजे याचा अर्थ 7 पुरुषांची क्षमता आणि 10 महिलांची क्षमता सारखी आहे. जो गट मला विचारला त्याच्यामध्ये 14 पुरुष आणि 20 महिला दोघांची मिळून आपल्याला क्षमता घ्यायची आहे. तर याच्यावरून मला असं म्हणता येईल बघा, 14 पुरुषांची क्षमता ही 20 महिलांच्या क्षमते एवढी आहे. मग जो आपल्याला अपेक्षित गट दिला होता बघा, त्याला कोणत्या तरी एकतर पुरुष किंवा महिलांमध्ये आपण कन्वर्ट करून टाकू. आता मी काय करतो, या 20 महिलांना इथं 14 पुरुष म्हणतो. हे 14 पुरुष तर ऑलरेडी तुमच्याकडे आहेत. सो 14 पुरुष व 14 पुरुष म्हणजे किती झाले? 28 पुरुष या ठिकाणी झाले. आता प्रश्न बघा, आपण या फॉर्म्युल्यानुसार करू. M1D1 अपॉन W1 इज इक्वल टू M2D2 अपॉन W2. पहिल्या गटातले व्यक्ती किती होते? 7 पुरुषच घ्या. आता 7 पुरुष एक काम 100 मीटर भिंतीचं काम 10 दिवसात करतायत. आता आपल्याला किती पुरुष घ्यायचे आहेत? 28 पुरुष. 28 पुरुष म्हणजे 14 पुरुष आणि 20 महिलांची एकूण क्षमता. ते किती दिवसात काम पूर्ण करतील माहिती नाही, पण त्यांना 600 मीटरची भिंत बांधायची आहे. संक्षिप्त रूप द्या, छेदातले 2 शून्य कॅन्सल होतील. 7 1 7, 7 चोक 28 होऊन जाईल. 6 इकडे मल्टिप्लाय होईल आणि हा 4 भागाकारातील 60 भागीला 4 बरोबर D2. सो D2 ची किंमत तुमची 15 येणार आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तराचा आहे. तर 14 पुरुष आणि 20 महिलांना 600 मीटर भिंत बांधण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार आहे. पुढचा प्रश्न हा आलेखावरचा आहे. सोपा प्रश्न आहे बघा. या ठिकाणी काय विचारतोय बघा, या ठिकाणी एक बार ग्राफ आपल्याला दिलाय. त्याच्यामध्ये ABCD या 4 कंपन्यांमध्ये एप्रिल आणि मे मध्ये लॅपटॉप विकले, किती विकले ते दिलेलं आहे. प्रश्न आपल्याला विचारलाय, मे महिन्यामध्ये सी आणि डी ने एकूण किती लॅपटॉप विकले बघा, मिळून विकलेले लॅपटॉप. सी आणि डी ने मिळून विकलेले लॅपटॉप मे मध्ये 1800. हे एप्रिलमध्ये बी ने विकलेल्या लॅपटॉपच्या किती टक्क्याने जास्त आहे. आता एप्रिलमध्ये बी ने विकले बघा 1200 लॅपटॉप, तर हे कितीने जास्त आहे? 600 ने जास्त आहे. आता 600 हा 1200च्या काय 50%, अर्धा आहे. काही कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही आहे. म्हणजे मे मध्ये विकलेले सी आणि डी ने दोघांनी विकलेले लॅपटॉप हे 600 ने जास्त आहे, जे 1200चे हाफ आहेत. हाफ म्हणजे किती? 50%. इतकं साध्या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. पुढचा प्रश्न पुन्हा आलेखावरचा आहे बघा. या स्तंभालेखामध्ये शाळेतले 3 वर्षांची विद्यार्थी संख्या दर्शवली आहे. 2002 साली मुलांची संख्या मुलींपेक्षा कितीने जास्त होती. आता रेखांकित भाग मुलं दर्शवतोय आणि कोरा भाग हा मुली दर्शवतोय. इथं 2002चं जर तुम्ही रिडिंग बघितलं, हे टोटल विद्यार्थी 1000 आहेत.
त्याच्यातली मुलींची संख्या ही 400. ही एका विद्यार्थ्याचा पेपर मी घेतला, त्याने मारलेली ही रेषा आहे. तर 400 मुली आहेत म्हणजे 600 मुलं असायला पाहिजे. तर मुलांची संख्या कितीने जास्त आहे? संख्या आपल्याला फक्त वजाबाकी करायची आहे. 200ने जास्त आहे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पुढचा प्रश्न बघा, घड्याळीवरचा आहे. घड्याळीवरचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण तुम्हाला काढायचं, त्याच्यासाठी सूत्र आपण वापरतो थीटा बरोबर 11/2m वजा 30h. याच्यामध्ये हे जरी निगेटिव्ह आलं, हे पूर्ण कॅल्क्युलेशन जरी निगेटिव्ह आलं, ऋण त्याला चिन्ह असलं तरी आपल्याला ते धनच मानायचं आहे. एम म्हणजे मिनिटाची स्थिती. मिनिटाची स्थिती 20 वर आहे, तासाची स्थिती 8 वर आहे. संक्षिप्त रूप द्या, जे पण उत्तर येईल ते आपल्याला धन घ्यायचे. संक्षिप्त रूप इथं दिलं तर 110 वजा 240, 110 वजा 240 वजा 130. आपण ऋणचिन्ह गृहीत धरणार नाहीये. तर 8:20 मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये 130 अंशाचा कोन त्या ठिकाणी बनणार आहे. पुढचा प्रश्न बघा, हा मिक्सचर अँड ॲलिगेशन वरचा आहे. 60 लिटर मिश्रण आहे तुमच्याकडे. 60 लिटर मिश्रणामध्ये रंग आणि पाणी यांचं गुणोत्तर तुम्हाला 3:2 दिलंय. आता बघा, 3 आणि 2 यांची जर बेरीज केली तर 5 होते. 60ला 5ने भागून टाका, तुमचं येणार आहे 12. म्हणजे गुणोत्तरातल्या एका भागाची व्हॅल्यू 12 लिटर झाली. सो 12 36 लिटर रंग आहे आणि पाणी 24 लिटर आहे. आता आपल्याला हे गुणोत्तर 3 पास करायचं आहे. म्हणजे काय, याला किती पाणी ओतावं लागेल? रंग बदलवलेला नाहीये, म्हणजे 36 लिटर रंग होता अगोदर पण होता, आता पण तेवढाच आहे. आता बघा, हा 36 3 मला हे पद यायला पाहिजे, म्हणजे इथं मला 12ने गुणलेलं दिसतंय. 12×3 = 36. याला पण 12ने गुणून टाका, 12×5 = 60. म्हणजे एवढं मला पाणी आता पाहिजे जर मला गुणोत्तर 3 पास पाहिजे असेल तर. अगोदर माझ्याकडे पाणी किती होतं? 24. आता ते मला 60 करायचं आहे. तर 36 लिटर पाणी मला अजून त्याच्यामध्ये ओतावे लागेल, जेणेकरून तुम्हाला गुणोत्तर हे 3 पास झालेलं दिसेल. 2022-23चा जो मेन्सचा पेपर झालाय विद्यार्थी मित्रांनो, त्याचा डिस्कशनची लिंक मी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की ती बघा आणि तुलनात्मक अभ्यास करून बघा. बऱ्यापैकी म्हणजे जर तुम्ही ते जर अनालिसिस व्यवस्थित बघितलं असतं तर तुम्हाला कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तर या ठिकाणी देता आले असते. पुढचा प्रश्न पुन्हा आलेखावरचा आहे, वृत्तालेख आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला अन्नधान्यांचं डिस्ट्रीब्युशन डिग्री वाईज दिलेलं आहे. आता डिग्री वाईज जर तुम्ही बघा, तांदूळ आपल्याला म्हटलंय, तांदूळ आणि गहू यांच्या उत्पन्नाची आपल्याला तुलना आपल्याला करायची आहे. मी या ठिकाणी 72 अंश तांदळाचं दिलंय आणि 36 अंश या ठिकाणी गव्हाचं आहे. मग आपण असं म्हणू की अंशाचं दोघांचं म्हणजे याच्यात 72 एकर होतं आणि हा 36 एकर आहे. याच्यामध्ये जर तो 1 क्विंटल जर जर त्याचं उत्पन्न असेल तर इथं 36 क्विंटल त्याचं उत्पन्न त्यात होतंय. एका एकरात 1 क्विंटल तर 36 क्विंटल होतंय. पण आपल्याला म्हटलं तांदळाचं उत्पन्न 50%ने जास्त आहे. म्हणजे इथं तांदूळ एका एकरामध्ये 1.5 क्विंटल येतो. म्हणजे टोटल किती तांदूळ तयार होईल? 108 क्विंटल तांदूळ तयार होईल. म्हणजे गहू तयार होतोय 36 क्विंटल, हा किती होतोय? 108 क्विंटल. आपल्याला विचारलंय की गव्हाचे उत्पन्न तांदळाच्या किती टक्के. सो गहू किती आहे? 36 आहे. तांदळाच्या म्हणजे तांदूळ किती? 108 आहे. किती टक्के म्हणजे याला 100ने गुणायचं आहे. 36 × 36, 36×3 = 78. आणि 1/3 म्हणजे होतो 33.1/3 विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतोय. शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कशनला घेतोय आता. जर अन्न पिकांचं एकूण क्षेत्र 5%ने वाढवलं, म्हणजे आता 100% समजा, तर ते 105 केलं. आता 105% म्हणजे 360 अंश होऊन जातील. आणि तांदळाचं उत्पन्न कितीने वाढवलं? 12%ने वाढवलं. आता जर तुम्ही ह्या 72%ची जर टक्केवारी काढली तर ती 20% आहे. ती 20% कसं आहे बघा, 360 अंश म्हणजे 100%. तर 72 अंश म्हणजे किती टक्के? तिरकस गुणाकार केला तर तुम्हाला 20% मिळणार आहे. आता याच्यात वाढ झाली, कितीची वाढ झाली आहे? 12%ची वाढ झाली आहे. 12%ची वाढ म्हणजे आता नवीन तो 22.4% एवढं येतंय. तर याचा कोन किती असेल? तर 22.4 गुणिला 360 भागिला 105, हा डेसिमल पॉइंट आणि हा शून्य कॅन्सल होऊन जाईल. तर 224 गुणिला 36 भागिला 105. भाग द्या विद्यार्थी मित्रांनो. संक्षिप्त रूप तुम्हाला देता यायला पाहिजे. तर जर संक्षिप्त रूप दिलं तर तुमचं उत्तर 76.8 या ठिकाणी येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे आजचा जो मेन्सचा पेपर झाला तुमचा, त्या पेपर मधले 22 प्रश्नांचे आन्सर्स आपण या ठिकाणी डिस्कस केले. आणि मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की याच्यामधले प्रश्न
80% to 90% प्रश्न 2023च्या धर्तीवरच विचारलेले होते. आणि ते चेक करण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या अनालिसिसची लिंक प्रोव्हाइड केलेली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अनालिसिस आवडलं असेल, तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.